हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. मी आयशा कुलकर्णी, एक शेतकऱ्याची मुलगी, कृषी कन्या. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे आम्ही आंब्याची रोपं तयार केली आहेत, एक 5 आहेत. तर मी तुम्हाला दाखवणार आहे ते आम्ही कशी तयार केली आहेत. तर चला. तर गाईज, तुम्ही बघू शकता ही एवढी आंब्याची झाडं आहेत आमच्याकडे आणि आम्ही याला 1 वर्ष झालं लावलं आहे. आणि तसंच कढीपत्ता पण लावला होता, पण हा वाळून चालला आहे. इथे आला आहे छानपैकी एखादा. आणि इथे लिंबूचं एक झाड आलं आहे मस्त. आणि ही जी आंब्याची झाडं आहेत ना, आम्ही पॉलिथिनमध्ये लावलेत. हे पॉलिथिन जे आहे आम्ही मार्केटमधून आणली आहे आणि यामध्ये लावलं आहे आम्ही. आणि ही 1 वर्षाची आंब्याची झाडं आहेत. आता गेल्या वर्षी लावली होती आम्ही आणि यावर्षी 1 वर्ष झालं आहे याला. आणि इकडे 2-4 मी अजून 2-3 बिया टाकल्यात, बघू उगवलं तर उगवू देत. आणि इकडे मी एक छोटंसं ह्याचं रोप लावलं आहे, आपलं जास्वंदाचं. तर एवढे आहेत आमच्याकडे सध्या रोपं. तर गाईज, आपल्याकडे एक रामफळाचं झाड आहे. तर बघूयात एखादं रामफळ पिकलेलं मिळते का नाही. खूप लागलेत रामफळ तसे, पण पिकलेलं दिसत नाहीत मला एक पण. इथे एक आहे गाईज, मी काल बघितलेलं पण नाही यार, आज कोणीतरी नेलं काढून. हे बघा गाईज, शिट 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 शिट, एक पण रामफळ पिकलेलं नाही आहे. मग आता एवढे लागलेत पण एक पण पिकलेलं नाही आहे यातलं, सगळे कच्चे आहेत. हे इकडे एक बघू, हे वाला आय थिंक हे पिकले, पण ते माझ्या हाताला नाही येत आहे. गाईज काय करायचं त्याचं, वेट मी 2 हातांनी बघते. गाईज, मला इकडे अजून एक रामफळ दिसलं, तिथे आहे, पण ते दोन्ही पण माझ्या हाताला येत नाहीत. हे पिकलेलं आहे, थोडं उन्हामुळे दिसत नाही. आणि इकडे एक आहे, हे दोन्ही पिकलेत असं दिसत आहेत, पण माझ्या दोन्ही हाताला येत नाहीत. जाऊ दे, बघूयात नंतर. तर गाईज, समोर तिकडे ट्रॅक्टर चालू केला आहे, बहुतेक कुळव चालू आहे. हां, कुळव मारत आहे. आणि इकडे आहे आपली मेथी. तर गाईज, ट्रॅक्टरच्या आवाजात काही ऐकू येतं आहे का नाही माहीत नाही, पण तरी मी मोठ्याने बोलायचा प्रयत्न करेन. आणि मी तुम्हाला दाखवू इच्छिते की इकडे आमच्याकडे कांदा आहे. अबे यार, बंद कर ना तुझा ट्रॅक्टर. बट जाऊ दे, काम कसं होणार बंद केल्यावरती. चालू दे त्यांचं काम, आपण जाऊया आणि आपण थोड्या वेळाने बघूया. तर गाईज, आता आम्ही चाललो आहे. आमचं जे मोठं आंब्याचं झाड आहे ना, त्याला आंबे वगैरे मोहर लागलं आहे ते बघण्यासाठी चाललो आहे. तर आम्ही मागे एकदा बघितलं होतं, तेव्हा थोडंसं मोहर लागलं होतं. आणि आता बघूयात. तर गाईज, आता आपण आलो आहे आंब्याच्या झाडाजवळ. तर बघू शकता तुम्ही केवढं मोठं नाही आहे तसं, छोटंच झाड आहे. किती वर्षाचं रे? 6 वर्षाचं झाड आहे गाईज हे झाड. आणि याला मोहर लागलेला आम्ही परवा दिवशी बघितलेलं. हे बघा, इथे थोडासा लागला इकडे असा. तर कुठं आंबा पण लागलाय? वाव गाईज, आंबा पण लागलाय बघा, इथे पण आहे. छोटेसे आंबे लागलेत, छोटे कैरी लागलेत. कैरी कुठे आहे? कैरी लागली आहे? हो. अरे हा ना, हे बघा गाईज, कैरी लागली इकडे. हां, छोटे लागलेत, छोट्या कैऱ्या लागलेत गाईज या झाडाला. तर हे पहिलं फळ आहे ह्या झाडाचं, त्यामुळे जास्त नाही लागलं आणि थोडे लागलेत, खूपच थोडे लागलेत. तसे पहिलं फळ आहे म्हणल्यावर तरी बरं आहे. तर गाईज, खूपसं मोहर लागले इकडे. हां, इकडे दिसतंय, पण कैरी पण लागलेत थोडेफार. तर गाईज, हे आहे इकडे केळीचं झाड, जे की 4-5 वर्षाखाली लावलं होतं. ह्याचं मोठं झाड होतं, ते मोठं झाड कुजलं होतं आणि त्याला काढून टाकलं आम्ही आणि छोटे ठेवलेत असे. हे जे घर आहे ना, इकडे आधी काका राहत होते आमच्या. आणि आता याला सोडून पण आता 1 वर्ष झालं आहे. आणि त्यानंतर पावसाळा चालू झाला होता, त्यामुळे आम्ही इकडे जनावर वगैरे बांधले, त्यामुळे कचरा झाला आहे, थोडासा घाण वाटत असेल तुम्हाला. आणि तर आता आम्ही तसंच उभारलोय, सावली आहे म्हणून. छान दिसाले. काय म्हणलास? किती छान दिसाले बघ नाही. तर गाईज, तुम्ही नजारा बघू शकता, पूर्ण ग्रीनरी झाली आहे इकडे सगळीकडे. इकडे गहू आहे आणि तिकडे ज्वारी आहे खूप सारी, आणि मस्त झाला आहे नजारा, आहे ना? तर गाईज, मस्त झालेला आहे नजारा इकडे. तू का हसतोय? का बरं हसतोय? बोलत बोल असंच. तर गाईज, हा आहे माझा भाऊ, लहान भाऊ आहे श्रीधर. हां, बोल. तर बघू शकता, हे गहू आहे. हां, बघितलं? वाळत आहे. बरं, बघितलं. याला काढणीसाठी आमची मन्नू आता विळा घेऊन येणार आहे. नाही गाईज, ह्याला हार्वेस्टर लावायचा असतो आणि हार्वेस्टर लावलं की लगेच होतं ना काम. आणि
मेहनत वाचते आपली खूप सारी आणि खूप आहे तसं म्हटलं तरी एवढं आहे हे. तर गाईज आता आम्ही आलो इकडे टोमॅटो लावलो आहेत बोधवरती आणि ते बघतो इकडे आणि बोधवर बांधवर एकच आहे गाईज. बघू शकता तुम्ही ओरिजिनल टोमॅटो मस्ती चालू आहे याची. हां एवढेच येते. तर गाईज ह्याला उन्हात जाऊन जाऊन तोंड पूर्ण गरम झालंय त्यामुळे हा इथे तोंड धुवून घेतोय. थोडं थंड होत आहे गाईज थोडं थंड. तर आता आम्ही चाललोय आपल्या शेतात फिरायला आणि संध्याकाळचे 6 वाजले जवळजवळ आणि आम्ही चाललोय दोघं फिरायला. मस्त चला तुम्ही. तर गाईज काका ना शेतात टोमॅटोची लागवड करायला. तर चला आपण बघूयात. कुठे चाललाय तू? इकडे टोमॅटोचं शेत तिकडे आहे, तू इकडे कुठे चाललाय? इकडले टोमॅटो संपलेत, बैल बांधले ते बघ. अच्छा हे होय. तर गाईज तिकडे एक टोमॅटोचं शेत होतं ज्याचं भार संपलाय पूर्ण, त्यामुळे आम्ही त्यात जनावरं बांधून टाकले आणि इथे थोडेसे टोमॅटो आहेत ते भाजीसाठी घेऊन चाललाय वाटतं. हा होय मम्मी सांगितले नाही खायला, खाण्यासाठी घेऊन चाललाय गाईज. शेतातले टोमॅटो काढून खायचे ताजे स्वच्छ आणि फ्रेश. तर गाईज इकडे ना माझा मोठा भाऊ पण आहे, तो पण टोमॅटो लागवड करतोय. तर चला जाऊयात. तर गाईज हे आहे टोमॅटोचं रोप आणि आपण लावतोय बोधावरती लावतोय आपण टोमॅटो आणि हे एवढं रान आहे टोमॅटोचं. आणि पप्पा आहे तिकडे गाईज बघू शकता टोमॅटोची लागवड मांडी घालून करत आहे. मांडी घालून लागवड होत असते का टोमॅटोची मला सांगा कोणी? बस बस गाईज बस बस. तर आपण पण थोडीशी मदत करूयात. मदत अरे टाळी दे, कोण बोललंय तुला? टोमॅटोचं रोप दे म्हणते मी, लावू का नको? हां बस एकच लावू. झिकझॅक लावायला म्हणजे ड्रिपच्या इकडे एक आणि तिकडे एक, एवढ्या जवळ जवळ. हे जवळ झालंय. नाश्ता चल रहा है गाइस इनका, टोमॅटो खा रहे और टोमॅटोची लागवड पण करत आहेत गाइस. एका बोधला बघा किती जण कामाला लागलेत. एक इकडे उकरत चाललाय असा खड्डा करण्यात, हे 2 जण रोप लावायलेत आणि आमचे पप्पा बघत उभारलेत कसं काम चालू आहे काय नाही. अंपायरचं काम करायला पप्पा, हो ना गाईज? बघा किती स्पीड काम चालू आहे, हे बघा किती स्पीड काम चालू आहे गाईज. एका बोधावरती तिघं काम करायलेत. स्पीड तर होणारच ना काम. आणि मी फक्त बघायचं काम करते. ए नीट लाव. चुकलंय, वाकडं पडलंय झाड. हे व्यवस्थित हां. मोबाईल बघू नको तू पण लाव. तू कोण सांगणार? मालक इकडे आहे तर. मी रोप टाकत येते, तुम्ही दोघं लावत या. हां मी रोप टाकत येते, तुम्ही दोघं लावत या. मी रोप टाकत येते, ओके गाइस? देख रहे हो? जाऊ दे, काम करायला उगा खवळायला नको. काम करायला गाईज उगा खवळायला नको. काम करणाऱ्याला खवळू नये गाईज. काम करणाऱ्याला खवळू नये. भाई गाईज काम करणाऱ्याला खवळू नये. फक्त एवढंसं एक छोटंसं ढेकूळ घ्यायचं असतं आणि असं छोटंसं हाणायचं असतं. डोक्यावर बसलं. हेडशॉट गाईज, हेडशॉट बसलाय गाईज. हेडशॉट लागलेला आहे गाईज. बडे भैया को हेडशॉट लागलेला आहे. हो भाऊ टाकते हा, 1 मिनिट. तर गाईज टाइम टू वर्क गाईज. हे असं रोप आहे ना, हे इथं टाकायचं आणि हे असं बुजवतात यांनी. अरे टाकू नको रे भाई, असं करते का? ट्रे आण जातो. नाही आणत जा. अरे यार कुठं टाकू? इथं सगळं टाकलेलं ऑलरेडी. हो मालक, हो मालक. ट्रे आणायला सांगितलंय मालकांनी, तर आपण जाऊयात आता. 1 आणू का 2? एकच आणायचं आहे गाईज. अंधार पडलेला आहे सगळीकडे, तर सनसेट झालेला आहे, अंधार पडलेला आहे, तरी पण यांना काम सुचत आहे गाईज. बघा किती मोटिवेटेड असतील ह्यांनी. म्हणजे अंधार पडला तरी काम करायचं, फुल मोटिवेटेड. इकडे जो आहे ट्रे, काही ज्याला ट्रे बोलतात, जे की आपण रोप बनवतो त्याला ट्रे बोलतात. आणि ते घेऊन जायची वेळ आलेली आहे. तर याला मी अशी पकडली आहे, ह्याला काही होत नाही असं पकडलं तर, कारण हे माती आहे यांच्यात थोडी, मग ते मातीला चिटकून राहतात रोप, त्यामुळे खाली पडत नाही. तर
डेडिकेशन बघा गाईज, यांचं डेडिकेशन. अंधार पडलाय तरी पण यांना काम करायचं आहे. असं डेडिकेशन पाहिजे लाईफमध्ये. बस अंधार पडू दे, नाही तर दिवस असू रात्र असू दे, फक्त काम काम काम. बरं बा असं करूयात आणि काम करूयात गाईज. आता हे सगळे काम करतायत आणि मी एकटी. माझा डायलॉग गाईज काकांनी मारलेला आहे की मी नुसतं ब्लॉग बनवत आहे, व्हिडिओ बनवत आहे. नाही आता काम करणार आहे. तर चला. अंधारात काळ्या माणसं दिसत नाहीत. तू काळा आहे गाईज, हा काळा आहे थोडासा. तर गाईज हे असं रोप टाकायचं असतं. मी दिसायले का? दिसायला हे असं एक रोप घेऊन ते असं खड्ड्यात टाकायचं. इकडे दाखवा खड्ड्यात, इकडे असं खड्ड्यात टाकायचं. याच्यात 2 आहेत. तेवढं तुम्हाला एक काम एक्स्ट्राचं, जे की 2 रोपं असतील ते हां ते वेगळं करून लावायचं, ते तुमचं काम आहे. गाईज आजच्या व्लॉगमध्ये आपण इथेच थांबूयात आणि भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. टाटा बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.